नमस्कार, आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। चला शिराळ्याला काय पाहणार आहात तर शिराळ्यामध्ये भव्य दिव्य अशी रांगोळी रेखाटली आहे, ती तुम्हाला मी आज दाखवत आहे। चला माझ्यासोबत पहा। 32 शिराळा गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेलं आहे आणि हे इतिहासाच्या पानावर शिराळा गावचे नाव कोरले गेले आहे। शिराळा येथील प्रसिद्ध भुईकोट किल्ला व संभाजी महाराज यांच्या रूपाने। चला शिराळ्यातील ही जी रांगोळी रेखाटली आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानाच्या निमित्ताने भव्य दिव्य रांगोळी शिराळा येथे रेखाटण्यात आली आहे। शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर रांगोळी ही रेखाटण्यात आली आहे। आता या रांगोळीचं आश्चर्य काय आहे ते तुम्हाला तेथे गेल्यानंतरच उमगेल आणि समजेल। केवढी प्रचंड आणि भव्य दिव्य अतिशय डोळे टिपणारे असे ही रांगोळी आहे। पहा, आपण आता चाललेलो आहोत शिराळा येथील या भुईकोट किल्ल्याकडे। पहा, इथून ही हद्द भुईकोट किल्ल्याची चालू झालेली आहे। या साईडला तुम्हाला पहा ही जी नदी दिसत आहे आणि हा भुईकोट किल्ला आहे। पहा, इकडे आपण आता चाललेलो आहोत। पहा, ही झाडी तुम्हाला दिसत आहे ना, प्रचंड अशी इथं साईडला दोन्ही साईडला ही झाडी अशी आहे। पहा, हे प्रवेशद्वार आहे, इथून आपण आत प्रवेश करणार आहोत आणि जी रांगोळी आहे ना ती पाहणार आहोत। पहा, इथला नजारा किती सुंदर असा आहे ना। पहा ना, खूप सुंदर हिरवळ आहे, फुलंही इथं छान छान असे आहेत, रंगीबेरंगी तुम्हाला फुलं दिसत आहेत। इकडे पहा ही नदीही वाहत आहे। ही भव्य दिव्य रांगोळी 7000 स्क्वेअर फुटाची असून 1.5 टन रांगोळीचा येथे वापर करण्यात आलेला आहे। आणि पहा, ही रांगोळी रेखाटत असताना जवळजवळ 35 तास लागलेले आहेत आणि 18 प्रकारच्या रंगांचा रांगोळी काढताना वापर करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे ही रांगोळी रेखाटण्याचा पहिलाच हा विक्रम आहे आणि तो विक्रम इथं करण्यात आलेला आहे। तुम्हाला शिराळाचं ऐतिहासिक महत्त्व माहीत आहे? याच 32 शिराळ्यात संभाजी महाराजांना सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला होता, तेच हे ठिकाण आहे। पहा, एवढी सुंदर रांगोळी ही कोणी रेखाटली त्या व्यक्तीचं नाव माहीत आहे तर कांदे गावातील सुनील कुंभार यांनी ही रांगोळी रेखाटलेली आहे। खूपच सुंदर आहे। पहा, किती प्रचंड आहे, मोठीच्या मोठी अशी रांगोळी। चला तुम्हाला पूर्ण तो रांगोळीचा भाग आहे ना तो फिरवून दाखवत आहे। पहा, 7000 स्क्वेअर फुटाचा तो परिसर आहे, तो पहा। पहा,
ही जी रांगोळी आहे ती 11 ते 16 मार्चपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आलेली आहे। शिराळा पंचक्रोशी तसेच शिराळाच्या बाहेरचे लोक येऊन ही रांगोळी पाहू शकतात। नयनरम्य अशा पद्धती पहा ना, किती भव्य दिव्य अशी रांगोळी रेखाटलेली आहे। प्रचंड रंगांचा इथं वापर केलेला आहे। पहा, सगळे रंग याच्यात वापरलेले आहे आणि पहा ना, किती सुरेख अशी रांगोळी रेखाटलेली आहे। कलाकुसर पहा, कला कौशल्य पहा, किती छान आहे, किती सुंदर असं आहे। आणि रंगसंगती पण पहा, किती सुंदर अशी इथंही रंगसंगती तुम्हाला दिसून येत आहे। साईडनं पहा, हे भगवे असे झेंडे लावलेले आहेत, किती सुंदर आहे। सुंदर अशा पद्धतीने ही रांगोळी रेखाटलेली आहे। चला तर मग अशा प्रकारे आज आपली ही रांगोळी बघून झालेली आहे। मन अगदी प्रसन्न असं झालेलं आहे आणि इथलं वातावरण सुद्धा पहा किती छान आहे, हिरवळ आहे, पाणी आहे। तर अशा प्रकारे आपण रांगोळी पाहिलेली आहे। तुम्हाला कशी वाटली रांगोळी अवश्य सांगा। इथला परिसर कसा वाटला तेही अवश्य आणि अवश्य सांगा। निसर्ग वेळ लावतो म्हणतात ते काही खरं नाही आहे। पहा इथं पक्ष्यांचा सुमधुर असा आवाज कानावर येत आहे, अगदी प्रसन्न असं आपल्या मनाला वाटतं।